नगर एमआयडीसीतील कानिफा ऑटोमोटिव्ह कंपनीनं मेक इन इंडिया अंतर्गत बॅटरीवर चालणाऱ्या ई-मॅक्स रिक्षाची निर्मिती केली आहे। 100% प्रदूषण विरहित अशा या ई-मॅक्स रिक्षाचं लॉन्चिंग रविवारी शानदार समारंभात करण्यात आलं। नगर एमआयडीसीतील कानिफा ऑटोमोटिव्ह कंपनीनं मेक इन इंडिया अंतर्गत बॅटरीवर चालणारी ई-मॅक्स रिक्षाची निर्मिती केली आहे। ARAI प्रमाणित या ई-मॅक्स रिक्षाचं लॉन्चिंग हॉटेल यश ग्रँड येथे आयोजित शानदार समारंभात जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, आमदार संग्राम जगताप, माजी आमदार दादा कळमकर, माजी आमदार जगन्नाथ शेवाळे, कर्जतचे नगराध्यक्ष नामदेव राऊत, सुदाम गोरखे गुरुजी, कर्जत दूध संघाचे अध्यक्ष राजू काका निंबाळकर, राजेंद्र गुंड, उद्योजक भास्कर महांडुळे, कानिफा ऑटोमोटिव्हचे डायरेक्टर राहुल डाडर, अशोक गोरखे, प्रथमेश जगधने आदी यावेळी उपस्थित होते। जिल्ह्याचे पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे यांनीही या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहत ई-मॅक्स रिक्षाची माहिती घेत कानिफा कंपनीच्या निर्मितीचे कौतुक केलं। मान्यवरांनी प्रदूषणावर उपाय ठरणाऱ्या ई-मॅक्स रिक्षा निर्मितीसाठी कानिफा कंपनीचे कौतुक केलं। आज आपल्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये कानिफा ऑटो इलेक्ट्रिक व्हेकलचं नुकतंच आपण उद्घाटन केलेलं आहे आणि हे उद्घाटन करत असताना आपल्या नगर जिल्ह्याचा अभिमान आहे की ही जी काय आपण जी गाडी आपण इथं जी सुरू करणार आहोत तिचं लॉन्चिंग केलेलं आहे। त्या गाडीचं वैशिष्ट्य म्हणजे प्रदूषण विरहित ही गाडी आपली चालणार आहे आणि सर्वांना परवडेल अशा पद्धतीने ही गाडी आज आपल्या नगर जिल्ह्यामध्ये आपण आपल्याच लोकांनी जिल्हा परिषद माझी चर्चा केली, त्यांनी ही तयार केली असल्याबद्दल मला अभिमान आहे। कारण कोणतीही गोष्ट ज्यावेळेस आपण बाजारपेठेमध्ये निश्चितच प्रत्येक गोष्टीचा आपण विचार करत असतो आणि हा विचार करत असताना आपल्या ह्या शहरामध्ये जास्तीत जास्त प्रदूषण होणार नाही आणि सर्वांना परवडेल अशी ही गाडी आज आपल्या नगर जिल्ह्यामध्ये जी काही सुरू होणार आहे त्या नगर जिल्ह्याचा हा आपला अभिमान आहे। निश्चितच या गाडीला जास्तीत जास्त आपल्या मान्यता मिळणार असून सर्वांची आवडती अशी ही गाडी आज आपल्या इथे कानिफाच्या रूपाने साईबाबाच्या आशीर्वादाने आपल्या जिल्ह्याला आपला हा मान मिळणार आहे। काही दिवसांनी ही मागणीसुद्धा आपण त्याचा पुरवठा करू शकतो की अशी माझी अपेक्षा आहे। कारण ऊर्जेवर चालणारी गाडीसुद्धा या दृष्टीने आमचे सहकारी गोरक्षनाथ आबा आहे, हे करणार आहे, त्यांचे सहकारी शेवटी हे करत असताना आपला जो हित असतो ते साध्य असतं आपल्या ह्या जिल्ह्यामध्ये प्रदूषण होऊ नये, आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी त्यांनी प्रत्येक गोष्टीचा बारकाईने अभ्यास केलेला आहे आणि कमी किमतीमध्ये जास्तीत जास्त सोय कशी होईल शेतकऱ्यांच्या दृष्टीने असेल, मुलांच्या दृष्टीने। कंपनीचे संचालक राहुल डाडर यांनी ई-मॅक्स रिक्षाविषयी माहिती दिली। मी राहुल डाडर, कानिफा ऑटोमोटिव्ह प्रायव्हेट लिमिटेडचा डायरेक्टर मी आणि आमचे मॅनेजिंग डायरेक्टर मिस्टर अशोक गोरखे, मिस्टर प्रथमेश जगधने, आम्ही तिघांनी मिळून नगर एमआयडीसीमध्ये कानिफा ऑटोमोटिव्ह प्रायव्हेट लिमिटेड ही फर्म स्थापन केली आहे। ही फर्म आम्ही 5 जानेवारी 2018ला स्थापन केली। ही फर्म स्थापन झाल्यानंतर 18 एप्रिल 2018ला आम्ही परमपूज्य गोरखे गुरुजी यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं इनॉग्रेशन केलं होतं। तिथून पुढे आज 6 जानेवारी 2019ला गाडी लॉन्च करत आहोत। म्हणजे सुमारे 1 वर्षाच्या कालावधीत आम्ही कंपनीचे पूर्ण डिझाईन, डेव्हलपमेंट, R&D, मार्केटिंग आणि आज लॉन्चिंग। मला सांगताना अतिशय आनंद होतो की कुठलीही कंपनी मॅन्युफॅक्चरिंग करताना सुमारे 3 वर्षाचा कालावधी लागतो, पण आमचा पूर्ण माझा या क्षेत्रातील 14 वर्षाचा अनुभव, माझे सर्व सहकारी, मार्केटिंगचं पूर्ण ज्ञान असलेले गोरखे साहेब यांच्यामुळे आम्ही 1 वर्षाच्या आत हा प्रोग्राम फायनल करू शकलो आणि आमच्या या कंपनीपासून सुमारे शेकडो बेरोजगार युवकांना या ठिकाणी रोजगार मिळणार आहे याचाही आनंद आहे। हे सर्व करत असताना आम्हाला अनेक जणांचं सहकार्य लाभलं, तर नाव निर्देश करणं शक्य नाही, पण या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि मी सर्वांना एक ग्वाही देऊ इच्छितो, आपण जिथे जाल तिथे भविष्यात प्रत्येकाला आमचं मॉडेल ई-मॅक्स हे ब्रँड प्रत्येकाला पाहायला मिळेल हे आपलं सर्वांना आश्वासन देऊ इच्छितो। गाडीचं मायलेज एकदा चार्ज केल्यानंतर ही गाडी 100 किलोमीटर चालते। ही गाडी चार्ज करण्यासाठी 4 युनिट सुमारे कंझ्युम होतात। 4 युनिट म्हणजे प्रति किलोमीटर 40 पैसे एवढा खर्च येणार आहे। गाडीची चाशी लोड बॉडी पूर्ण इन हाऊस असल्यामुळं गाडीची स्ट्रेंथ इतर प्रोडक्ट्सच्या मानाने खूप जास्त आहे, यामुळे ही गाडी मार्केटमध्ये चालेल याचा पूर्ण विश्वास आम्हाला आहे। आपल्या डिझेल पेट्रोलच्या ज्या गाड्या आहेत त्याचप्रमाणे या गाडीचं रजिस्ट्रेशन RTOमध्ये होईल। विदाऊट रजिस्ट्रेशन कुठलीही गाडी या प्रकारची रस्त्यावर चालू शकत नाही, याप्रमाणे गव्हर्नमेंटचे रूल बनवलेले आहेत। येणाऱ्या दिवसातलं जे इलेक्ट्रिक व्हेकलचं ई-मॅक्स आपण जे पाहतोय त्या हिशोबाने मी हे पूर्ण महाराष्ट्राचं काम यांच्याकडनं घेतलं आहे। त्या संदर्भात ग्राहकांना आव्हान काय?
ग्राहकांना आव्हान म्हणजे हे जास्तीत जास्त पोल्युशन फ्री असल्यामुळे याचा जास्त वापर करावा. नॉर्मच्या हिशोबाने ARAI अप्रूव्ड आहे, गव्हर्मेंट रजिस्ट्रेशन, आणि हे सगळं कंपल्सरी असल्यामुळे या गाड्यांना कुठेही काही अडचण येणार नाही. या माध्यमातून लोकांना किती रोजगार उपलब्ध होईल कसं? आमच्या प्रोडक्शन शिपच्या हिशोबाने विचारलं तर आज कंपनीत 50-60 वर्कर काम करतच आहे. ई-मॅक्स रिक्षा 100% प्रदूषण मुक्त आहे. एकदा बॅटरी चार्ज केल्यानंतर ती 100 किलोमीटरपर्यंत चालते. चालक आणि 4 प्रवासी अशी एकूण 5 आसन क्षमता करण्यात आली आहे. कानिफाचे महाराष्ट्रातील पहिले डिस्ट्रीब्युटर शिवसाई कॉर्पोरेशनचे शिवाशेठ भंडारी यांना डिस्ट्रीब्युटर प्रमाणपत्र देण्यात आलं. कंपनीचे संचालक प्रथमेश जगधने यांनी आभार मानले. प्रतिनिधी विक्रम लोखंडे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.